आज माझा मुलगा 5 दिवस झाले गेला. 5 दिवस आज माझा मुलगा गेला. माझ्या मुलाने कुठलं खोटं काम केलं, कुठलं वाईट काम केलं तुम्हाला दिसलं का? दिसलं असेल तर मला सांगा. माझा मुलगा आज 2 वर्ष याला तोंड देतोय. 2 वर्ष त्याचे धंदे बंद केले. तो कुठल्या कामात हात घातला की त्या कामात किडा करायचा. प्रत्येक कामात तो किडा करत होता. 8 महिने झालं माझा मुलगा रडतोय, अक्षरशः रडतो, पण लढतो पण, आणि गोरगरिबांना मदत करतो. गोरगरिबांना त्याचं रडणं दिसत नव्हतं. सर शेवटपर्यंत गोरगरिबांना रडणार, आणि गोरगरिबांना रडवलं नाही त्यांनी. मला रडवलं, गोरगरिबांना पण रडवलं. माझ्या मुलाला आज 8 महिने झालं अन्नाचा कण नीट खाऊ वाटला नाही. तो घरात बायकोलाही सांगायचा मला त्रास होतोय, मलाही सांगायचा ताई मला त्रास होतोय. मी म्हणायची मी विचारते बोलते त्याला, पण तो म्हणा नको बोलूस ताई, जाऊ दे होईल, परमेश्वर आहे. परमेश्वर माझा मुलगा गेला तेव्हा परमेश्वर कुठे गेला होता? आज माझा मुलगा गेला, उद्या तुमचा मुलगा जाईल. तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. आज तालुका सगळा हा करतोय. अख्ख्या तालुक्याचा वाली गेला, अख्ख्या गोरगरिबांचा वाली गेलाय. हा माझाच मुलगा गेला नाही, हा तुमचाही मुलगा गेलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. और खोटे खऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या. हा संडासातला किडा हा घरात घेऊ नका. हा संडासातला किडा हा घाण करतोय, घरात रिंचून टाका. आज माझ्या घराचा दार त्याने 15 दिवस धरलं होतं की भाऊ माझ्यासाठी, भाऊ तुम्ही माझे वडील आहेत, तुम्ही माझ्यासाठी प्रचार करा. तो काळा रेडा, त्याचा बाप, त्याचा भाऊ. माझा मुलगाने बायकोला सांगितलं बॅग भर, मला याचा प्रचार करायचा नाही, मी जातो दिल्लीला. 8-15 दिवस मी दिल्लीला राहतो. पण ही फार विमानतळापर्यंत त्याला आणायला गेली. विमानतळावरून त्याला आणलं ओढून ताडून, आणि त्याला प्रचार करायला वरून दबाव आणला. त्याला प्रचार करणं भाग आलं. त्याला वाटलं सुनील सुधारला, नाही सुधारला. संडासातला किडा संडासातच राहिला. पण ह्या संडासातल्या किड्याला अगदी फाशीची शिक्षा नाही, फाशीच्या वरची शिक्षा द्या. त्या सडून मेला पाहिजे. आणि हे माझं बोलणं एक खाकी वर्दीनी मनावर धरावं. खाकी वर्दीला पण मुलं बाळा असतील, ती दक्षता घ्यावं खाकी वर्दीनी. आणि पूर्ण तालुका आज हळहळतोय. चंद्रकांत दादा आले होते, सातकर दादा आले होते सकाळी, म्हणजे पूर्ण तालुका रडतोय, पूर्ण तालुका हळहळतोय. तर ही दक्षता घ्या आणि तालुक्याने मनावर धरा. आणि माझ्या पोराला न्याय द्या. माझं नाही, हे तुमचं आहे, हे लक्षात धरा. हे पोरग तुमचं आहे. माझ्या बाळाने कधी आम्हाला घरातही त्रास दिला नाही, लोकांनाही त्रास दिला नाही, गोरगरिबांना त्रास दिला नाही, कोणालाही त्रास दिला नाही. आज कृष्णराव भेगडे आमदार होऊन गेले, रूपलेखा ढोरे आमदार होऊन गेली, दिगंबर भेगडे आमदार होऊन गेले, बाळा भेगडे आमदार होऊन गेले. पण आजपर्यंत आम्ही ही परिस्थिती पाहिली नाहीये. माझ्या मुलाला बळी पाडलं प्रचार करायला, हे द्या सोडून. पण बाबा सगळीच आमदार एवढे होऊन गेले, पण ही इरवड कधी झाली नाहीये. ही इरवड हातात घेतली ना, त्या इरवडीचे हात तोडा, त्या इरवडीला फाशी द्या, त्या इरवडीला सडायला लावा, सडायला संडासातल्या टाकीत टाकून सडायला लावा. इतकी शिक्षा द्या, तेव्हा माझ्या मनाचं समाधान होईल. आणि मी जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी लढत राहील, रडणार नाही, मी लढन. आणि खाकीवर तिला नम्र विनंती आहे माझी की हे शोधून काढावा. हे शोधलेलं आहे खाकीवर्दीनी, पण डिक्लेअर करत नाहीये. हे डिक्लेअर करा आणि ह्यांना फाशीची शिक्षा द्या. मी देईन फाशी त्यांना, मी दोन्ही वडील देईन. ताईला कुठेतरी ताई ही माऊली आहे म्हणले, मोबाईलवर पाठवलं, ताई ही माऊली आहे. ताईला कुठेतरी शिकवलं. अरे ताईनी 10 वर्ष आज कारभार केलाय. ताई आज 55 ते 56 वर्ष आज संसार करते गरिबीतला. आज मावळात गेले, मी दिवस काढले मावळात. कुणी वासियांनी सांगावं
की ह्या ताईने वाईट दिवस काढले, तालुक्यात कुणी पण माझ्याकडे वोट करावं. अरे ताई ही हुशार आहे तुझ्यापेक्षा, धेड्यापेक्षा खूप ताई हुशार आहे. तू ते डुक्कर आहे डुक्कर. हा तर तू असं म्हणू नये माऊलीला. माऊली अरे माझा आज पोटचा गोळा गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय, मला अक्कल नाही काय आज द्यायला. मला पेन, माझ्याकडे पेन आहे ना, तर तुझे 50 पेन खरेदी, एक पेन आहे तर 50 पेन तुझ्या खरेदी करावं लागेल, असे अर्ज मी तुला लिहून देते.